बघा तो कापून त्या पद्धतीनं टी व्ही आणि सोशल मीडियावर दाखवला जातो आहे. त्यावेळेच्या महानगरपालिका निवडणुका आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाचं ज्या पद्धतीनं बी जे पीनी त्यांचे उमेदवार हरवलेत आणि ते कसे हरवलेत सगळ्यांनाच माहिती. आता त्याला काही लपलेलं नाही. आता मशीनचा खेळ बी जे पीच्या हातात आहे आणि ते लपलेलं नाही. आणि आपण पाहिलं असेल की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप आपल्या प्रत्येक ज्या संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या सगळ्या संस्था आपल्या ताब्यात ठेवायला पाहते आहे आणि त्या पद्धतीचं ते गेम करायला त्यांचं लागलेले होते. आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, त्यांचे महापौर झाले नाही पाहिजे, त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते बसले नाही पाहिजे, त्याची काळजी भाजप करत होती. आणि म्हणून मी सांगितलं की मुख्यमंत्री दाऊसमध्ये आहेत, ते तिकडून आल्यानंतर, कारण की त्यांना दिल्लीवरून सगळे आदेश चाललेले आहेत की भाजपचाच महापौर बी एम सी असेल की सगळीकडे कसा बसेल, या पद्धतीचं प्रयत्न पूर्ण पद्धतीने सुरू आहे. आणि त्या माध्यमातून अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं राजकीय गेम हे करतील, असं तो माझा उद्देश होता. आणि मला असं वाटतं की जी घटना झाली त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे की चौकशी व्हावी. आता घटना झाली त्याच्यामध्ये जे काही एअर ट्रॅफिकचे नियम असतील, हे असतील, आणि ॲक्सिडेंट का झालं त्याची एक चौकशी तर ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलीच आहे. ते चौकशी आल्यानंतर त्याच्यातलं वस्तुस्थिती काय असेल ते कळेल. बी जे पी काय करणार नाही हे संजय राऊत थोडी ठरवणार आहेत. आणि त्यांच्या आकात दिल्लीत बसलेले आहेत, ते काय निर्णय घेतील, काय करतील, त्यांच्यावरची मला आता प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. कारण की हा विषय नाही आहे. आज महाराष्ट्र अजित पवारांच्या नंतर जो पोरका झाला ते दुःख सगळ्यांनाच आहे. पण राज्यातलं सरकारच बंद पडलेलं आहे. प्रशासन सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. शेतकऱ्यांचे घेतलेले धान्याचे पैसेसुद्धा सरकार देत नाही, महिनोंचे नाही देत. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत बेरोजगारांचे वेगळे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न असताना सरकार जे झोपलं आहे त्याची चिंता आमच्या मनात आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं नाही करायचं, सरकार म्हणून भाजपनी काय करायचं तो त्यांचा विषय, त्याच्यावर मला प्रतिक्रिया द्यायचं. लाडक्या बहिणीमुळे नाही गेलेत, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना पैसे मिळालेच पाहिजे, याच्यामध्ये कोणाचंही दुमत राहू शकत नाही. पण जे मोठ्या उद्योगपत्यांचं कर्ज माफ करण्याची जी परंपरा भाजपच्या काळामध्ये सुरू झालेली आहे, आता मोठे उद्योगपती कोण आहेत हे आता त्याचं काही वेगळं विश्लेषण मला मांडायची गरज नाही. आणि या जनतेच्या घामाचा जो जी एस टीच्या रूपाने जो पैसा राज्य आणि केंद्राच्या तिजोरीत जातो, त्या पैशाची यांच्या कर्जमाफीच्या माध्यमातून जी उधळपट्टी चाललेली आहे त्याचे परिणाम आहे की राज्य आणि केंद्राच्या तिजोऱ्या खंडडाट करतात आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपलं काम चालवत आहे, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि हे सगळं खापर लाडक्या बहिणीवर फाडण्याचं पाप हे जे आहे, हे जे मुद्दामून जाणून बुजून केलं जातं आहे. आणि ते मोठे उद्योगपती जे आहेत, जे मोदींचे मित्र आहेत, त्यांचं पाप लपवण्यासाठी लाडक्या बहिणीवर हे ढकललं जातं. आज नाही, मी अनेक वर्षापासून सांगतो आहे की ज्यावेळेस अजित पवार आणि पवारसाहेबांचं पार्टी वेगळी झाली त्यावेळेस मी नेहमी सांगत होतो की पवार परिवार वेगळे नाहीत, हे एकत्रितच आहेत. व्यवस्थेच्या आधारावर तर काही निर्णय त्यांनी केलेला असेल. आणि आपण पाहिलं असेल की काल अजितदादांच्या ज्या अंतिम संस्काराच्या वेळेस पवारसाहेब ज्या पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला खचल्यासारखे वाटत होते, त्यामुळे ते परिवार एक आहे आणि परिवाराने एकत्रित राहावं याला कुणाचंही दुमत असेल असं मला वाटत नाही. आणि नेहमी मी सांगत होतो की ते आमच्या शुभकामना आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या परिवाराच्या बद्दलचं फारच राजकीय जे काही शाखा तोडल्या जातात त्या तोडू नये. आणि आता तर दादा नाही आहेत आपल्यामध्ये, आणि पवार परिवार नेहमी एकत्रित राहावं अशीच आमची अपेक्षा आहे. 90% जवळपास ट्रक जे आहेत ती विना नंबरची तिथे पाहायला मिळतात जिल्ह्याभरात. मी तुम्हाला सांगत आहे की माफिया राज हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. नुसतं भंडारा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा माफिया राज पाहायला मिळेल. बीडचं उदाहरण तर आता हे नुसतं देशातच नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे.
आणि बीडसारखी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राची करायचा एक मानस राज्याच्या सरकारने केलेला आहे आणि त्याच्यामुळे नुसतं भंडाराच नाही तर सगळीकडे हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. साधू संतच भाजपवर टीका करायला निघालेले आहेत. काही तर साधू संतांनी इथपर्यंत म्हटलं की जसं रावण सीता आईला चोरायला आला होता भगवे कपडे घालून, तसंच हे सत्ता चोरण्यासाठी हे भगवे कपडे यांनी घातले. यांचं हिंदूशी कुठलाही संबंध नाही. हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी हे लोक आलेले आहेत. अशा पद्धतीचे साधू संत आता आपली भूमिका मांडताना आपण पाहतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं जे आपण एकात्मतेचं जे वातावरण होतं ते वातावरणच या भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यांच्या सरकारमध्ये, मग उत्तर प्रदेशमध्ये असो सगळीकडेच आता भाजपचंच सरकार आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हे जे 3 इंजिनचं सरकार असं बोललं जातं, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या, राज्य सरकार त्यांचं, दिल्लीतलं सरकार त्यांचं, तर त्याचा उपयोग काय? तर त्याचा उपयोग देशामध्ये माणसामध्ये मनविन्नता करणं, धर्माबाबत तिढा निर्माण करणं, असं चित्र आपण आज देशामध्ये पाहतो आणि त्याचाच परिणाम आज आपला देश भोगताना आपण पाहतो आहे. त्यामुळे साधू संतांनी जी काही भूमिका आता अलीकडे BJPच्या बद्दल मांडतात आहेत की खरं तर आज ते सगळं ऐकून आपल्यालाच यांच्याबद्दलची घृणा निर्माण होईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे असं वाटतं की मोठ्या प्रमाणात ते मोगलांनी जे हिंदूंचे जेवढं पाडले नाही त्याच्यापेक्षा जास्त मंदिरं या भाजपच्या सरकारमध्ये पाडले जातात आहेत. अशा पद्धतीचं वर्णन आता पुढे येत आहे. ते खऱ्या अर्थानं सनातन धर्मासाठी धोका निर्माण झाला. मी तुम्हाला सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे एक गृह खातं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी गृह खातं का ठेवलं आपल्याकडे तो भाग वेगळा आहे. त्याच्यावरचा आत्ता मला तातडीनं प्रतिक्रिया आज द्यायची नाही, कारण की अजितदादाची घटना आता कालच झाली. त्याच्यावर नंतर ते राजकारण झालं म्हणतील. पण मी तुम्हाला सांगतो की राज्याची सगळी जबाबदारी असताना गृह खातं हे महत्त्वाचं खातं आपल्याकडे ठेवून जे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणेचं जे कामकाज आहे त्या कामकाजाचेच बदल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. गुंडेशाही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शाहूकारी आपण पाहिलं असेल की आता शेतकऱ्याला आपली किडनी गहाण ठेवण्यापर्यंतची मजल गेलेली आहे. ते ब्रह्मपुरीलाच आपण घटना पाहिलेली आहे. मग आता हे सगळं राज्यात असं तर त्याचं जे आहे सैन्य तेही पण तसंच वागणार आहे. आणि म्हणून ही जी मस्ती जी आपण पाहतो आहे सरकारच्या मधात, त्या मस्तीचा असर त्यांच्या कर्मचाऱ्यातही आपण पाहतो आहे. आणि ज्या पद्धतीनं मोहाडी तालुक्याच्या पोलीस स्टेशनचा उल्लेख केला जातो, दारूचे बॉटल ठेवलेले आहेत, तो दारू पितो आहे, समोर तो शिवार देतो आहे लोकांना, हे जे चित्र पाहतो हे महाराष्ट्राचं चित्र कधी नव्हतं. या भाजपच्या सत्तेपासून ह्या पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि महाराष्ट्राची ओळखच जी होती शाहू फुले आंबेडकर विचाराची, ती ओळखच पुसण्याचं पाप राज्याच्या राज्यकर्त्यांनी आणि भाजपने केलेलं आहे असं म्हटलं तर वागू. सुवर्णामध्येही कुठेतरी भाजप आणि सत्ताधाऱ्यांप्रती रोष व्यक्त केला जातो. काय सांगाल पण या नवीन काय? पूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की UGCमुळे ब्राह्मण, ठाकूर आणि मग अदर म्हणजे OBC विशेष करून ह्यांनी कसं तुमच्यावर अन्याय केला आणि काय झालं अशा पद्धतीचं एक वाद निर्माण करण्याचं काम या UGC कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे. या सगळ्यांना विलन दाखवण्यात आलं आणि हा जो OBC समाज आहे हा अत्याचारी आहे आणि अशा पद्धतीचा वाद निर्माण करून देशात तुकडे, त्याला कायद्याने आपल्याला वेगळ्या वेगळ्या मदतीने आपल्याला या सगळ्या लोकांना न्याय देता येतं. पण आपण पाहिलं असेल की आता या UGC कायद्यामध्ये एक विद्रोह मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये पाहतो आपण आणि OBCची मुलं मुलीसुद्धा या कायद्याचा विरोध करताना आपण पाहतो आहे. म्हणजे सरकारला या तरुणांना आपसामध्ये भांडवायचं, म्हणजे ह्यांनी नोकरी मागायची नाही, हे आपसात भांडत राहायचे आणि देशामध्ये सगळं ही जी शासकीय व्यवस्था जी आहे ही व्यवस्था संपवायची, अशा पद्धतीचा प्रयत्न भाजप पूर्ण देशामध्ये करत आहे आणि त्याच्यासाठी हा कायदा आणलेला आहे. अशा पद्धतीचं या तरुणांमध्ये भीती निर्माण झाली आणि माननीय सुप्रीम कोर्टाने या कायद्याला आता स्थगिती दिलेली आहे, केंद्राला नोटीस दिलेलं आहे. केंद्र आता त्याच्यावर उत्तर काय देतं त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलं. करून कारवाई करण्यात आली होती. रेतीची अवैध वाहतूक त्या माध्यमातून होत होती.
पण त्यावर कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई अजूनपर्यंत झाली नाही. 70 लाखाचा दंड वसूल केला जाणार अशी चर्चा होती, मात्र कुठलीच कारवाई तिथे झाली दिसत नाही. राज्यकर्त्यांची असते. आपण ही चर्चा ऐकतो तुमच्या जिल्ह्यामध्ये की हे अमुक मंत्र्यांचे आहेत, अमुक आमदारांचे आहेत, अमुक नेत्यांचे आहेत. अशा जेव्हा चर्चा ऐकतो आहे तर कुंपणच जेव्हा शेत खाते तर त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते आहे आणि मग तुमचे आकडेच मोजत तुम्ही राहता आणि या आकडे त्याच्यावर मग शून्य दाखवताना आपण पाहतो आहे. त्यामुळे राज्यकर्ते आणि शासनकर्ते जे आहे, जे मंडळी आहे, हे जेव्हा या सगळ्या माफिया वृत्तीमध्ये घुसतात तर तेव्हा तुम्ही जे चित्र सांगितलं त्या पद्धतीचं चित्र निर्माण होतं. तर आहात म्हणून त्यांना पुरावे दाखवा असं सरकार जेव्हा नोटीस पाठवते आणि हिंदूंची सरकार म्हणवते, त्यामुळे काय सांगाल याच्यात? आता एकीकडे त्यांचा मुख्यमंत्री शंकराचार्याचा अपमान करतो, त्यांचं प्रमाणपत्र मागतो. देशाचे गृहमंत्री शंकराचार्याजवळ जातात आणि तिकडे माफी मागतात, असंही आता काही व्हिडिओज आम्ही पाहतो आहे सोशल मीडियावर. त्यामुळे हा काय प्रकार चाललेला आहे. आता उद्या मी हिंदू आहे, मला पण प्रमाणपत्र मागतील की तू हिंदू आहे का याचं प्रमाणपत्र द्या. तर हे जेव्हा सगळं हा प्रकार जेव्हा चालतो तर हा धर्माचा नाश करण्याची प्रथा भाजपच्या वतीनं, भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं, केंद्रातल्या सरकारच्या वतीनं सुरू झालेली आहे. शंकराचार्य फक्त नावाचे शंकराचार्य नसतात, त्यांना देवाचा दर्जा आपण देतो. देशामध्ये सनातन धर्माचं रक्षणासाठी आदि शंकराचार्यांनी असे 4 पीठं निर्माण केलीत आणि 4 पीठावर 4 शंकराचार्य, त्याला देवाचं म्हणजे शंकराचं त्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना भगवान शंकराचार्य म्हटलं जातं. हे आमच्या सनातन धर्मात आहे. भाजपचेच मुख्यमंत्री भगवे कपडे घालून समजा तेच शंकराचार्याला प्रमाणपत्र मागत असतील तर हे आमच्या सनातन धर्माचं दुर्दैव्य आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीबद्दलचं मी फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.